मंडळी, श्रोत्यांनी श्री समर्थ रामदास स्वामींना असा प्रश्न विचारला की या जगामध्ये सगळी पंचभूतांची धांदल दिसते. पंचभूते विकारी आहेत. मग ती पंचभूते गेल्यावर खाली काय शिल्लक राहते? जे 3 गुण आहेत ते कोठे जातात? श्री समर्थ रामदास स्वामी याचे उत्तर या समासामध्ये देत आहेत. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध, दशक 16वा, समास 10वा, गुणभूत निरूपण. अंतरात्मा हे 5वे भूत आहे. त्यांच्यामध्ये त्रिगुणांचा अंतर्भाव असतो. जे जे झालेले आहे ते ते सारे भूत होय, अर्थात निर्गुण त्यांच्यातच येतात. आपल्याला दिसणारे सारे दृश्य पंचभूतांपासून निर्माण झालेले आहे. दृश्य पदार्थामध्ये एका भूताची उणीव दुसरे भूत भरून काढते. अशा पद्धतीने सजीव देह तयार होतो. सर्व ठिकाणी पंचभूतांचा काला असल्याने त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला निवडता येत नाही. दृश्य विश्वाबद्दल सर्व काही समजणे दुर्घट आहे. थोडेसे लक्षात यावे म्हणून काही येथे सांगितले. निरनिराळ्या शास्त्रांच्या मध्ये विरोध असतो. अनुमानाने एक धड निश्चय होत नाही. भगवंताचे गुण अगाध आहेत. एकटा आत्माराम सगळे विश्व पाळतो. त्याच्या वाचून सर्व प्राणी केवळ प्रेत बनतात, धूळ बनतात. अंतरात्मा म्हणजे जिवंतपण, अंतरात्मा नाही म्हणजे मरण. हे आपल्याला बरोबर समजलं पाहिजे. माणसाचा विवेक सुद्धा अंतरात्म्यामुळेच घडतो. तात्पर्य काय तर माणसाने अंतरात्मारूपी जगदीशाला भजावे, प्रत्येकाने त्याची उपासना करावी. उपासना उत्तम चालली तर वरील विचार आपोआप कळतात. उपासनेचा आधार फार मोठा असतो. भजन, साधन व अभ्यास यांच्या योगाने परमार्थ साधतो असा विश्वास बाळगावा, असे या समासामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. आता याचे निरूपण ऐकूया. श्रीराम. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. हे विश्व जर पंचभूतात्मक आहे आणि पंचभूते अशाश्वत आहेत तर ती कधीतरी नाहीशी होणारच. मग त्रिगुणांचे काय होते? अंतरात्मा तर हा सर्वांचे मूळ आहे. त्याच्यामध्ये त्रिगुण लीन होतात. सर्व भूते अंतरात्म्यात कशी लीन होतात ते रामदास स्वामी इथे सांगत आहेत. पंचभूतांनी जग चालते. जगामध्ये सगळीकडे पंचभूतांची धांदल आहे. ती पंचभूते लय पावल्यावर मग काय उरते? श्रोता वक्त्याला असा प्रश्न करतो की सारासार विचारात पंचभूतांना फारच महत्त्व दिले आहे. मग त्रिगुणाचे काय झाले स्वामी, ते आपण सांगा. स्वामी सांगतात की अंतरात्मा हा 5वे भूत समजावे. त्याच्यातच त्रिगुणांचा समावेश होतो. चित्त स्थिर करून नीट पहा. जे जे झाले ते ते सारे भूत आहे. त्रिगुण देखील जे झाले त्यातच येतात. या उत्तराने शंकेचे निरसन होईल. या दृश्य विश्वामध्ये पंचभूतांखेरीज दुसरं काहीच नाही. जे जे काही आहे ते ते सारे पंचभूतांपासून निर्माण झालेले आहे. एका वेगळे एक असे काही घडतच नाही. सर्व पदार्थांमध्ये 5ही भूते हजर असतात. अंतरात्म्यापासून वायू झाला, वायूपासून अग्नी प्रकट झाला, अग्नीपासून पाणी झाले असे म्हणतात. जिकडे तिकडे पाणी पसरले होते. सूर्याच्या उष्णतेने ते घट्ट झाले. अशा रीतीने अग्नी आणि वायू यांच्यापासून पृथ्वी तयार झाली. अग्नी, वायू आणि जर सूर्य नसते तर सर्व ठिकाणी फारच थंडी राहिली असती. त्या थंडीमध्ये सूर्याने अशा रीतीने उष्णता निर्माण केली. ज्या भूतांचे जे वर्म असते ते दुसऱ्या भूतांच्या वर्माने नरम पडते. म्हणून तर दृश्याचा एवढा मोठा पसारा वाढला. याच युक्तीने प्राणीमात्रांचे देह तयार झाले. उदाहरणार्थ, अग्नीने उष्णता उत्पन्न केली तर पाण्याने ती सौम्य केली, आणि पाण्याने गारठा निर्माण केला तो सूर्याने सौम्य केला. परस्परांच्या अशा समतोलपणाच्या गुणधर्माने जिवंत पिंड तयार होतो. जिकडे तिकडे नुसता गारठाच असता तर सर्व प्राणी मात्र मरून गेले असते.
तसेच नुसती उष्णताच असती तर सर्व काही करपून गेले असते. पाणी आटून पृथ्वी तयार झाली, पण नुसत्या सूर्यकिरणांनी ती शुष्क होऊन गेली असती. तसे होऊ नये म्हणून देवाने उपाय काढला. देवाने पावसाळा निर्माण केला. पावसाने पृथ्वी थंड होते. थोडी गरमी व थोडी थंडी याच हिवाळा म्हणतात. पण फारच थंडी पडली की लोकांना कष्ट होतात, झाडे बिडे करपून जातात. म्हणून त्यानंतर उन्हाळा यावा असे केले आहे. रोज दिवसामध्ये देखील सकाळ, दुपार, संध्याकाळ असे काही थंड व काही गरम काळ आहेत. एकामागून एकाने यावे असा क्रम निर्माण करून पंचभूतांची नीट व्यवस्था लावली आहे. त्यांच्यामुळे प्राणी जगतात. अन्नामधील अनेक रसांनी कठीण रोग निर्माण होतात. त्यांना बरे करण्यासाठी वनस्पती निर्माण केल्या. अशा रीतीने या सृष्टीची रचना आपल्याला आकलन झाली पाहिजे. आपला देह हाडामासांचा घट्ट दिसतो, पण रक्त व रेत हे त्याचे मूळ आहे. वास्तविक रक्त व रेत हे पाणी आहे, पण त्याचेच दात होतात. अनेक रत्ने अशीच द्रवापासून होतात. हा जगामध्ये सगळीकडे अनुभव येतो. सगळ्या दृश्य जड पदार्थांचा मूळ बांधा पाण्याचा असतो. पाण्याच्या साहाय्याने सगळे व्यवहार चालतात. पाण्यावाचून देव, प्राणी जगूच शकणार नाही. पाणीदार सुरेख मोती, हिरे, माणके, इंद्रनील वगैरे पाण्यापासूनच तयार होतात. कोणाच्या भूताचा महिमा सांगावा अशी अडचण वाटते, कारण जेथे तेथे पंचभूते एकमेकांमध्ये कालवलेली आहेत. त्या काल्यामध्ये जसे प्रत्येक भूत वेगळे काढता येणे कठीण आहे, पण सामान्य माणसाच्या मनाला पटावे म्हणून काही थोडेसे वर्णन केले. जगामध्ये जे विचारवंत आहेत त्यांना पंचभूतांच्या गुणधर्मांची बरोबर कल्पना येते. कोणाही माणसाला सगळं समजलं असं होत नाही. बरे निरनिराळ्या शास्त्रांच्या निर्णयामध्ये विरोध आढळतो. त्यामुळे नुसत्या अनुमानाने निश्चित ज्ञान होत नाही. भगवंताचे गुण अगाध आहेत. शेषास देखील आपल्या वाचेने त्याचे वर्णन करता येत नाही. अंतरात्मा नसेल तर वेदविधी सुद्धा लटके पडतात. अंतरात्मा सर्वांचे पालन करतो. सगळे त्रैलोक्य तोच सांभाळतो. एका अंतरात्म्या वाचून सगळ्यांची धूळ होते. इतके मातीमूल होतात. जेथे अंतरात्मा नाही तेथे काहीच उरू शकत नाही. अंतरात्मा नसेल तर त्रैलोक्यातील प्राणी प्रेतरूप होऊन जातात. अंतरात्मा नसेल तर मरण येते. अंतरात्म्या वाचून जिवंतपणा असत नाही. माणसाने ही गोष्ट विवेकाने अंतर्यामी समजून घ्यावी. विवेकाचा उपयोग करून माणूस जे काही समजून घेतो तेही अंतरात्म्या वाचून होऊ शकत नाही. अंतरात्म्याचे हे महत्त्व ओळखून प्रत्येकाने त्याचे म्हणजे जगदीशाचे भजन करावे. ज्याच्या अंतर्यामी उपासना प्रकट होते, म्हणजे ज्याच्या अंतर्यामी अंतरात्म्याच्या अस्तित्वाची खूण पडते, त्यासच अंतरात्म्याचे सर्व कर्तेपण ध्यानात येते. या कारणासाठी अंतरात्मा सर्व कर्ता आहे हे मनास पटवून घ्यावे. उपासना अथवा अंतरात्मा आपल्या अंतर्यामी आहे ही जाणीव मनाला मोठा धीर देते. ही जाणीव नसेल तर मनाला धीर वाटत नाही. या जाणीवेचा अभाव असून सपाटून धडपड केली तरीही माणसाला यश मिळत नाही. आपल्या पाठीशी एखादी बलवान व्यक्ती किंवा शक्ती नसेल तर आपल्याला वाटेल तो येऊन मारतो. याकरिता अंतरात्मा पाठीशी असावा. म्हणून वेळ वाया न घालवता त्याचे भजन करावे. भजन, साधन आणि अभ्यास या त्रयीने माणसाला परमार्थ साधतो. रामदास म्हणतात की यावर विश्वास ठेवणे आवश्य आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दशक 16वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा भेटूया दशक 17वा समास पहिला यामध्ये. श्रीराम.